श्री शिवलीलामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः. जय जय शिव मंगलधामा निजजन हृदय आरामा चराचर फलांकित द्रुमा नामा अनामातीत तू इंदिरावर भगिनी मनरंजना षडासे जनका शफरी ध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना बहुभंजना त्रिपुरांतका. हे शिव सद्योजात वामघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा गंगाधरा भोगी भूषणा सर्वव्यापका अंधकमर्दना परमातीता निरंजना गुणत्रय विरहित तू. हे पय फेन धवल जगज्जीवन द्वितीयाध्यायी कृपा करुण अगाध सुर साख्यान शिवरात्री महिमा वर्णविला यावरी कैसी कथेची रचना वदवी पंच मुकुट पंचानना शौनकादिका मुनिजना सूत सांगे नैमिषारण्ये इक्ष्वाकुवंशी महाराज मित्र सहनामे भुभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिड्डोजा पृथ्वीवरी पृतनाव सने करून घातले उर्वीस पालान प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रुभग्ने मावळली तो एकदा मृग याव व्याजे करून निघाला धुरंधर चमू घेऊन घोरंदर प्रवेशला विपिन तो सावजे चमू कडून उठली व्याघ्र उरुकरीस वनकेसरी मृग मृगी वनग्यो वानर वानरी शशक जंबुकाच्या हारी संहारित नुकोरी चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती रूपे मारिले जीवेस बहुवस त्यांत एक मारेला राक्षस महाभयानक तामस गतप्राण होऊनी पडियेला त्याचा बंधू परम दारुण तो लक्षिता झाला दुरोण मणी कापट्य कल्पन म्हणे सूड घेईन बंधूचा मित्र सह पातला स्वनग्रास असुरे धरला मानसवेश कृष्ण वसने वेष्टित विशेष दरवी स्कंदी घेऊन या रूपासी भेटला येऊन म्हणे मी सूपशास्त्री परम निपुण अन्न शाखा सुवास करीन देखोन सुरनर भुलती राये ठेविला पाक सदनी त्यावरी पितृ तिथी लक्ष्मी गुरु वसिष्ठ घरा लागुनी नृप श्रेष्ठे आणिला भोजना आला अब्ज जनंदन तो राक्षसे कापट्टे स्मरून शाकांत नरमांसे शिजवून ऋषीचा आणून वाढविले त्रिकालने आणि वसिष्ठ मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्टे सकळ जाणुनी मित्र स शापिला म्हणे तू वणी होई राक्षस जेते आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमांस वाढिले कैसे पापी या राव म्हणे मी नेने सर्वता बोलावा सूपशास्त्री जाणता तव तो पळाला क्षण न लागता गुप्त रूपे वन आपुल्या राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मी तुझ शापिन म्हणून उदक करी घेतले तव राजाची पट्टराणी मवियंती नामे पुण्यखानी रूपे केवळ लावण्य हरिणी चातुर्य उपमे जय विशारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारून या शिष्य गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वता गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोलली से साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपुल्या प्रपंदावरी जल टाकी मित्रसह तो जाणू पर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण कृष्ट भरला मग तेथून कल्मादपाद नाम त्याचे वसिष्ठे जाणून वृत्तांत रायास शाप देत म्हणे 12 वर्षी होशील मुक्त ऐसी स्वस्ताना आपुल्या गुरु पावला अंतर्धान मग कल्माशपाद राक्षस होऊन शोधाकांत निषिधीन वणी बक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्रदंताढा वाढलिया जीव बक्षिले आसपास वणी हिंडता दुराक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस 12 वर्षी देखिला सवे त्याची ललना चिमणी दोघी क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत गोब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणाभागी पदर पसरी सवेची जाऊनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा पतीस बक्षू नको राजेंद्रा महत्पाप घेऊ नको एकसरा स्वर्गमार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतर्धान ऐसी करुणा भागेत कामी निर्दय बक्षिला त्याची क्षणी अस्थि पंजर टाकुनी ती पुढे दिला तव ती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पेटी धरणी मृत्तिका घेऊनी घाली वदनी कोणवणी सावरी तिथे मग तिने शाप दिला राजा ते जो अलोट विधी हरिहरांते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल तेची क्षण कोणे केसरीचा संग सोहळा तुझ न घोडोरे चांडाळा ऐसा शाप वदुनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या तत्काल प्रवेशली अग्नी इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी रावस वनग्रा येऊनी वर्तमान सांगित श्रीयेसी एरिम कपाळ पीटी आक्रोशे करुण म्हणे झाले वंशखंडन पतीस ब्रह्मचर्य धरुण प्राण आपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन नगरी कोणे स्त्रियांचे संभाषण खदिरांगाची सेजा आजपासून झाली तुझ लागी जानपा परम तरमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाढुनी गारुडी दीन करी की नासिकी वेसन घालुनी महापुरुषभ करीती दीन की वनी निरंकुश वारण धरुण क्षीण करीती मग तैसा कल्माशपाद भूप होऊन राहिला दीनरूप पुढे प्रकाशावया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहत असे तेथीचे पाहुणी प्रमाण वसिष्ठे दमयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र जाहला तेने पुढे वंश चालला असो तो राव मृग येस निघाला यथारण्य तथा गृह वाटे
पाळा भोग त्यजिले सर्वही मनांत मनोज विकार उठत विवेंकाकुशे काम इभ आवरित म्हणे श्री सवैतव्य मृत्य ते कर्म सहसा न करावे आपली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगल्या विन न सुटेची ऐसा राव उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दंपत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली राजा तेथे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दांत करकरा खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरासमीप आला वनश्री देखता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीसी उभी वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळ भारे डोलत पोफळी रांतांजन विराजित केळी नारळी खरजुरिया चंपक जाईजुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागर कृष्णगर गजाती जपा करवीर कोविदार वडपिंपळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार कपित्य बिल्व अंजीर अर्जुन पच्चुमंद कंदबते ऐसे आवणा माझी नृपती क्षण एक पावला विश्रांती परिते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तू गवला भाग्यवासर म्हणी की निधान जोडे रंका लागुनी की श्रुतितांपुढे उंच बळवणी शिराब्धी जैसा पातला की मर्तियाच्या मुखात अकस्मात गातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला तैसा ताप सिया माझी मुकुटमणी शिष्यमांदी सवे घेऊन महाराज तपस्वी गौतम मुनी तये स्थानी पातला राये घातले लोटांगण ताटला अष्टभावे करून उभा ठाकला कर जोडुनी करीस्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संहार्ती संपूर्ण तू विलोकिसी जरी कृपा करुण तरी रंक सहस्रनयन होय यावरी तो महाराज गौतम कल्मश पादा पुसे कुशल क्षेम राज्य राष्ट्र प्रजा अमात्य परम सुखे करून नादेती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राव म्हणे आपले कृपे करुण समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरुण आनंद धन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्वकर्म आपले तुस्तर ऋषी प्रति निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा तेथीचा न वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंद्रे सहित जनार्दन तपगहन आचरत सूर्यकोटीची प्रभा मृडाणी सहित शिव उभा कैवल्यगर्भीचा पूर्ण गाभा तेथीची शोभा न वर्णवे इंद्र सनकाधिक ब्रह्मपुत्र तेथीची वस्ती अहोरात्र जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वसिष्ठ भृगु जामदग्न गोकर्ण क्षेत्री सदा वसती पहावया मृडाणी नायक मंडप घसनी होतसे देख नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करती वेद घोष अष्टनायकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महिषाते ते अतिउत्तम स्थान तेजोमय प्रकाश गण नाना वृक्ष लागले असगण कैलासभवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलखित चारिद्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारे तिष्ठतसे दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूरभर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित भू कैलास साक्षात माहिर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यानी आवरण अष्टभैरव पूजिचे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथीची वस्ती अहोरात्र अष्टवस दिक्पाल समग्र जोडुनी कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडून अखंड आराधिती पिनाक पाणी रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे वरकडत क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरता निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्वकाळ शिवसागर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थाचे रावण कुंभ कर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासहुनी आणले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सूत वक्ता निपुण रावण मातेचे कैकसी अभिधान ती नित्य लिंगपूजना विन जाण उदक प्राशन करीच पंचधान्याचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रेतीचे लिंग नेऊन समुद्र टाकिले द्वेष करून त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासा प्रति विपंचवदन जाता झाला सांक्षेपे तपाचरला दारुण जो चतुष्षष्टी कला प्रवीण जेने वेदांची खंडे करून सारासार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत
दशमुखी गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपले शिरच्छेदुनी स्वहस्ते शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानात संतोषे जेणे रागोपराग भार्यासहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्रप्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाम माळा गाता प्रीतीने शिवलीला शंभुतोषला अद्भुत म्हणे प्रसन्न झालं दशमुख इच्छित माग तुझ प्रियचे का दशगद्वय नयन म्हणे कामांत का आत्मलिंग मज देई या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकोणी संतोषला कर्पूरगौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्राह्मणनंदरस मुरोन दिव्यलिंग ओतले सहस्र बाल सूर्यन पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी यदले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्य लिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अज अजित अनाम सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती तेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेणे रचली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडते वेदशास्त्रे ते दिव्य लिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललना दे जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू शिव म्हणे इची प्रतिमा विशेष निर्मून शके विधीश बोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची नेई अपर्णा तू रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतले स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊन अलंकानात चालला दक्षिण पंथे जाता सत्वर गज बजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर जामाती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी पैसलासी देऊन पंचवदन हांस तसे म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजतात धाव वेगी वारिज नयना इंदिरावरा निगमा गमवंद्या स्वास्य वक्त्रा हे नीलपयोधर गात्रा धाववेगी सोडवी मज हे मधुकैटभ नरक मूर भंजना हे दशावतार धरा पीत वसना हे मदनांतक मानसरंजना हे जनार्दना जगद्गुरु हे कोटी मनोजतात श्रीधर असुर मर्दन परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोठे मिळविली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिधली विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळूनी पाहे इचे वदन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भोयांस आठी अमंगळपूर्ण वृद्ध गाल बैसले तंतहीन गदगदा विप्र हासे देखून टाकोणी रावण चालला मग रमाधवे तैस्थळी स्थापली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे श्री अमंगळ कैसी दिदली शिवे म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कोटाळीन अनंत ब्रह्मांडे दावण सवेची लवविल तत्वता मग श्रीधरे आंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न मयासुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तेची पै तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती आंगीच्या सुवासी धावती कादरवेय चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विशंती नेत्राचे चत्वरी पट्टा महिषी पतिव्रता मयासूर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आंदन सप्तकोटी मंत्रांचे घन सामर्थ्य असे जे माझी ते निर्वाण सांगा तीन शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रूवरी निर्वाणिती प्रेरावी त्वा सत्यपई ऐसे एकताची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जाण तो गजानन गाई राखी गजाननाचे स्तवन देवकरीती कर जोडुनी म्हणती दिव्यलिंग सोडून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थीला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत सरफडीत मूत्र भरे भूमीवरी लिंगण ठेवावे ऐसी पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊनी लघुशंकीस बैसावे हेही कर्म अनुचित तव तो सिद्धिबुद्धीचा दाता विप्रवेशे गायी राखिता त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी रानोरणी पळती तुझ्या मूत्रशंकेचे वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्र शंका करून विप्र म्हणे 3 वेळा बाहीन न एसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्रांच्या हाती दूर जाऊन एकांत क्षिती लघुशंकेस बैसला अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंद्रावर शिव उपासना कराव्या पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणासी मूत्राचे पूर लोटलेन सावरती अनिवार एक घटिका लोळता इभवक्त्र हांक फोडी गरजोनी माझ्या गायी गेल्या दुरी हे आपले लिंग घेई करी रावण बोलेची निर्धारी हस्त संकेते थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हांग फोडी गजानन एवम घटिका झाल्या 3 कदापि रावण उठेची जैसे पाखंडियाचे कुमत
नसरेची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र नसरे सत्य. पुन्हा एकदंत हाक फोडी राक्षसा आपले लिंग सांभाळी. म्हणून ठेवले भूमंडळी अक्षय स्थापिले कदाकाळी. ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एकची झाले दिव्यलिंग. रावण धावे सवेग अशौच अपवित्र क्रोध भरे. लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी. परीन उपटे तया लागुनी अखंड अभंग जाहले. गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जाती लपोन. रावण एक गायीचा कर्ण धावून या दरियेला तोही न उपटे तया लागून. मग तेथेच केले लिंगपूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून. नाम जाण पडियेले रावण माता तेथे येऊन. ते नित्य करी शिवपूजन आदी लिंग हे जाणून. करीती अर्चन सुर ऋषी रावण कुंभकर्ण विभीषण. तेथेच करीती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे. मया सुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती. लक्षपुत्र नातू गणती 1.25 जयाचे. इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशाक्षोहिणी. सेनाभार जेथीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वर्णू न शके मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी जाहले. मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने. अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तोची सांगतो. एक वृक्ष न्यग्रोध विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिले सर्व रोगे वेष्टित पूर्ण. जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण केडे पडले सर्वांगी व्रण. दुर्गंधी उठली चहूकडे रक्तपीती भरून. हस्तपाद बोटे गेली झडून परमकुच्छित कुलक्षण. कैचे अन्न उदकती येते दंतहीन कर्णहीन. गर्भीच तिचे गेले लोचन कर्ण नासिका झडून. किडे पडले बुचबुचीत अंगीचे चर्म गेले झडून. वस्त्र पडले गळून धुळीत लोळे चांडाळीन. पापपूर्वीचे भोगीत तिचा मरण काळ जवळी आला जाण. वरते पाहिले आम्ही विलोकून तो शिवे धाडिले दिव्य विमान. तिये लागी न्यावया दशभुज पंचवदन. शिवदूत बैसले 4 जण. कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची. कोणी अग्नि तेजे विराजत भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलखित वाद्ये वाजती चतुर्वेद. अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे ऐके नृपती मग तया प्रति पुसिले. हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू आता उद्धरण. ते म्हणती तया चांडाळी लागून शिवे आणू पाठविले निजपदा. मग म्या तयासी पुसिले इने पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलले पूर्वजन्मीचा वृत्तांत. पूर्वी केक यनामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण. आपल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना. ही बाळपणी विधवा झाली तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली. जारकर्म करू लागली बापे शिकवल्या नायके. तो हे जाहली गरोदर लोक निंदा करीत समग्र. मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातले इयेसी. मग ही हिंडता देशांतर कोणी एक सौभाग्य शूद्र. त्याने इथे श्री करून सत्वर समग्र द्रव्य ओपिले. तेथे अपत्ये झाली बहुत. ही अत्यंत मध्यमासी रत पुष्ट जाहली बहुत. घूर्णित लोचन उघडीना शूद्र घेऊनी दासी दास. गेला क्षेत्री कृषी कर्मास हे शुधित आठवणी माणसास. शस्त्र घेऊनी चालली मध्ये माजली नुगडी लोचन. हा बस्तची आहे म्हणून गोवत्स्याचे कंठी जाण. पापीनी सुरी घाली तसे ते अट्टाहासे ओरडत. गायी हुंबरोनी अनर्थ करीत इने कंठ छेदुनी गृहात. वस्य नेले त्वरेने डोळे उघडूनी पाही पापिनी. मग गोवत्स्य ओळखिले तेच क्षणी तेव्हा तिने शिव शिवोच्चारुनी म्हणे करणी न कळता केली. मग अर्ध वस्य मांस भक्षुण उरले टाकी बाहेर नेऊन लोकांत उठविले पूर्ण. गोवत्स्य मारिले व्याघ्राने त्यावर ही काळे मृत्यू पावत. तो येऊन या यमदूत येस नेले मारी बहुत जाची ती निर्दयपणे. कुंभी पाकी घालती असी पत्रवणी हिंडवीती. तप्तभूमीवरी लोळवीती स्तंभ कवटाळवीती. तप्त जे का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन. हिचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारून. गोवत्स्यवत इने केला मग यमे दिले लोटून. चांडाळ योनीत पावली जनन गर्भात कुच्चळ कुलक्षण. विष्टामुत्रे भरली सदा श्वानाचे उच्चिष्टे भक्षी जाण. तव माय बापे गेली मरून. मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे. तो शिवरात्र पर्व काळ लक्षून गोकर्ण क्षेत्रापती संपूर्ण. यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचे होत असे. शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार. त्यांच्या संगी ही दुराचार. चांडाळी ही चालली गोकर्ण क्षेत्र गेली चांडाळी. पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे यावेळी. बहुत पापिनी मी आहे हाका फोडीत हात पसरुनी. तो प्रदक्षिणा करीती भक्तजन. एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले. ते त्रिदळ चांच पोने पाहत मुखी घालावयासी नाही वस्तू. म्हणून रागी भिरकावित ते पडत शिवलिंगावरी. शिवरात्रीस उपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन. शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस. शिवनामे गरजती जन हेही करीत तैसेचे स्मरण. तीही वडाखाली येऊन
पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्ववृत्तांत शिवगणी सांगितला समजतं. मग ती दिव्यदेह पावनी बैसत शिवमानी तेधवा आपले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण. मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे ऐक राया सादर, तू गोकर्णाप्रती जाई सत्वर शिवरात्रीच पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका. ऐसे बोलोनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी. कल्माशपाद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीच दिव्य लिंग मित्रसह राय पूजिले सांग. अंतरी सप्रेमानुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष. तो कैलासाहुनी आदी पुरुषा पाठवित दिव्य विमान. विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान. अनंत विधांचे रस पिळून मूर्ती ओतीला वाटते. अनंतवाद्य गरजी एक वेळा तेने रंग सुरंग दाटला. दिव्य सुमनांच्या माळा वर्षतीवरुणी वृंदारक मित्रसह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचानन. इंद्र चंद्राधिपदे ओलांडून नेला मिरवित शिवपदा. स्वरूपता मुक्ती पावून शिवरूपी मिळाला आनंद घन. धन्य शिवरात्री व्रत पावन, धन्य गोकर्ण शिवमंदिर. गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन, श्रवणी सादर बैसला. मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित, की निधाना भोगते समस्त साधक जैसे बैसती. तरी पंडित तुम्ही चतुर, तुमचे अवधान दिव्यालंकार देखोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करून या. श्रीमद भीमा तपट विलासा ब्रह्मानंद आदिपुरुषा. श्रीधर वरदा कैलास विलासा कथा रसवदवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत्सज्जन अखंड. तृतीयोध्याय गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.